नमस्कार मित्रांनो. कधी वाटलंय का तुम्हाला की तुमचं आयुष्य एखाद्या प्रयोगशाळेतील प्रयोगापेक्षा वेगळं नाही? आजच्या भागात तुम्ही बघणार आहात एक गूढ प्रवास, जिथे आठवणी एडिट केल्या जातात, ओळख पुसली जाते आणि सत्याचा शोध एका धोकादायक वळणावर घेऊन जातो. आर्या, विराट आणि आदित्य आता आहेत त्यांच्या जीवनाच्या सर्वात मोठ्या उलगड्याच्या उंबरठ्यावर. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भाग 11. पडद्याआडचं सत्य. आपण एकत्र आलो हा योगायोग नव्हता, आर्या म्हणाली. हे नियोजनबद्ध होतं. पण प्रश्न असा आहे की का? आदित्य म्हणाला. कदाचित. विराटने हळू आवाजात म्हटलं. तुला पुन्हा तुझ्या जुन्या आठवणी आठवाव्या म्हणून. म्हणजे त्यांनी तुला वापरलं? आर्याने त्याच्याकडे बघत विचारलं. तो गप्प राहिला. त्याच्या डोक्यात आता आणखी काही दृश्य उमटत होती. तो एका खोलीत बसलेला आहे. त्याच्यासमोर मोठा स्क्रीन आहे. स्क्रीनवर आर्याचीच प्रतिमा दिसत आहे. एक आवाज सांगतोय, मी तुला ओळखते. ती तुला ओळखते. तिच्यावर विश्वास बसू दे, पण तू तिला तुझा भूतकाळ सांगू नकोस. विराटने एक खोल श्वास घेतला. माझ्यावरही प्रयोग झाला होता, तो म्हणाला, आणि मी अजूनही त्याच्या प्रभावाखाली आहे. आदित्य आणि आर्या दोघंही थरारून गेले. म्हणजे तू अजूनही संजीवच्या खेळाचा भाग आहेस? आर्याने विचारलं. तो उत्तर देणार तितक्यात अचानक समोरून एक काळी गाडी वेगाने त्यांच्या दिशेने येऊ लागली. हे कोण आहेत? आर्याने विचारलं. आदित्यने आरसा पाहिला आणि गाडीचा वेग वाढवला. आपण आता त्यांच्या रडारवर आलोय. हे लोक आपल्याला जाऊ देणार नाहीत, आदित्य म्हणाला. त्यांना वाटतं की आपण आता सत्याच्या खूप जवळ आलोय, विराट म्हणाला. आणि खरी गोष्टही तशीच होती. आता फक्त एकच प्रश्न होता. सत्याच्या जवळ आपण पोहोचलो होतो की आणखी एका मोठ्या अंधारात ते आपल्याला ढकलणार? रात्र गडद होत चालली होती. निर्जन रस्त्यावरून गाडी वेगाने पुढे जात होती आणि मागून येणाऱ्या काळ्या गाडीने तणाव अजूनच वाढवला होता. आदित्यने गाडीचा वेग वाढवला, पण समोरून येणाऱ्या त्या गाडीचा उद्देश स्पष्ट होता, त्यांना अडवायचं. हे कोण आहेत? आर्याने घाबरून विचारले. संजीव मेहताची माणसं असण्याची दाट शक्यता आहे, आदित्य म्हणाला, रिअर व्ह्यू मिररमध्ये मागच्या गाडीवर नजर ठेवत. विराटने मागे वळून पाहिलं. गाडी जवळ येत होती. हेडलाईट्सचा प्रकाश त्यांच्या गाडीवर पडत होता. जणू काही काळोखातलं एक सावज समोर उजळून निघत होतं. ते आपल्याला जिवंत सोडणार नाहीत, विराट हळू आवाजात म्हणाला. मग आपण काय करायचं? आर्या चिंताग्रस्त होऊन म्हणाली. त्यांना भुलवायचं, आदित्यने निर्धाराने म्हटले आणि गाडी एका निर्जन गल्लीत वळवली. याने मागून येणाऱ्या गाडीला त्यांनी चकवा दिला होता. गाडी थांबली तर ते सरळ गोळ्या झाडतील, पण जर आपण त्यांची दिशाभूल केली तर कदाचित आपल्याला काही वेळ मिळेल, आदित्य पुढे म्हणाला. ते इतक्यात हार मानणारे नाहीत, विराटने सांगितलं. आदित्यच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. म्हणूनच आपण आता त्यांना खेळवत आहोत. गाडी एका जुन्या गोदामाजवळ थांबली. आजूबाजूला फक्त झाडांचे सावट आणि वाऱ्याचा आवाज होता. आदित्यने गाडीचे दिवे बंद केले आणि हळूच उतरला. आत चला पटकन, तो दबक्या आवाजात म्हणाला. तिघेही आत शिरले. गोदामात प्रचंड अंधार होता, पण आदित्यला माहिती होतं की अशा ठिकाणी सुरक्षित राहायचं असेल तर शांतता हाच एकमेव मार्ग आहे. आपण आता काय करणार? आर्याने विचारले. सुरुवातीला थोडं स्थिर व्हायचं आहे, आदित्य म्हणाला. आपण कुठल्या तरी ठिकाणी आहोत जिथे हे लोक काही वेळ तरी पोहोचणार नाहीत, पण आपल्याला याचा फायदा घेत सत्याचा शोध लावायला हवा. म्हणजे? विराटने विचारले. म्हणजे हे की आपण संजीव मेहताच्या पुढच्या पावलांवर लक्ष ठेवायला हवं. आर्याने डोळे मिटून विचार केला. आपल्याला माहिती हवी आहे. संजीव मेहताचा उद्देश काय आहे हे शोधायला लागेल. हे कसं करणार? विराटने विचारले.
ती शांत झाली. तोच मार्ग आहे. जिथे हे सगळं सुरू झालं त्या हॉस्पिटलमध्ये जायलाच हवं. रात्रीच्या अंधारात तिघेही जुन्या बंद असलेल्या हॉस्पिटलच्या आवारात पोहोचले. हॉस्पिटलचे दरवाजे मोडकळीस आले होते आणि आत संपूर्ण अंधार होता. ही जागा तशीच आहे, आर्याने हळू आवाजात सांगितले. त्या खोलीत प्रवेश करताच वातावरणात एक विचित्र थंडी जाणवली. भिंतींवर अजूनही काही जुने पोस्टर होते. मानसिक आरोग्य संशोधन केंद्र, नवीन प्रयोगशील उपचार पद्धती आणि अजून काही असेच मजकूर. हे संशोधन केंद्र होतं, आदित्यने वाचलं. पण आता हे एक प्रायोगिक केंद्र आहे. त्यांच्यासमोर एक लांब कॉरिडॉर होता. तिथे काही जुन्या फाईली पडलेल्या होत्या. हे बघा. विराटने एक जुनी फाईल उचलली. प्रोजेक्ट इन्फिल्ट्रेट. आर्याने धडधडत्या हृदयाने ती फाईल उघडली. आत काय होतं हे पाहून तिच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. हे पहा, ती म्हणाली. यात 2 प्रकारच्या याद्या आहेत, संपवलेले प्रयोग आणि अर्धवट प्रयोग. म्हणजे? आदित्यने विचारले. ती त्याच्याकडे वळाली. संपवलेले प्रयोग म्हणजे त्यांनी जिथे व्यक्तींचे विचार, आठवणी पूर्णपणे पुसून नवी ओळख दिली असेल. अर्धवट प्रयोग म्हणजे जिथे त्यांनी फक्त काही भाग एडिट केले असतील. विराटने आपला श्वास रोखला. म्हणजेच तू आणि मी, आर्या हळू आवाजात म्हणाली. अर्धवट प्रयोग गटात येतो. त्यांचा पुढचा टप्पा काय होता? आदित्यने विचारले. आर्याने त्या कागदपत्रांकडे पाहिले. ते हे प्रयोग पूर्ण करू इच्छित होते आणि यासाठी त्यांना मी आणि विराट पुन्हा हवे होतो. तिच्या बोलण्यात भीती होती. म्हणजेच? विराट म्हणाला. आपण इथे आल्यामुळे त्यांनी आपल्याला शोधायला सुरुवात केली आहे. आणि आदित्य जोडून म्हणाला, आपल्याला इथून निघायचं असेल तर आधी त्यांना रोखावं लागेल. ते तिथून बाहेर पडण्याच्या तयारीत होते तेव्हाच मागून पावलांचा आवाज आला. कोणीतरी इथे आहे, आर्या हळू आवाजात म्हणाली. आदित्यने ताबडतोब गन काढली आणि आजूबाजूला पाहू लागला. हे लोक आपल्याला जिवंत सोडणार नाहीत, विराट म्हणाला. ते येण्याआधी आपण निघायला हवं, आदित्य म्हणाला. पण त्यांच्या दुर्दैवाने व्हायचा तो उशीर झाला होता. समोरून काही लोक चालत येत होते. त्यांचे चेहरे अंधारात झाकले गेले होते, पण त्यांची उपस्थितीच पुरेशी होती. काय म्हणता? त्यातील एकाने हसत विचारले. पुन्हा एकदा प्रयोग पूर्ण करायला तयार आहात? अंधारलेल्या त्या संशोधन केंद्राच्या जुन्या इमारतीत एक भयानक शांतता पसरली होती. आजूबाजूच्या भिंतींवर पडलेल्या काळ्या धुळीच्या थरांमुळे वातावरण अजूनच भेसूर वाटत होतं. संजीव मेहताची माणसं त्यांच्यासमोर उभी होती. हातात बंदुका, चेहऱ्यावर थंडगार हसू आणि डोळ्यात कोणताही गोंधळ नाही. ते थेट आदेश पाळायला आले होते. तुम्ही खरंच समजलात का की तुम्ही आम्हाला हरवू शकता? समोर उभ्या असलेल्या व्यक्तीने खोचक आवाजात विचारलं. आर्या आणि विराट काहीही बोलले नाहीत. त्यांच्या मनात एकच विचार होता. हे लोक इतकं मोठं संशोधन सहजासहजी सोडणार नव्हते. आदित्यने हात घट्ट आवळले. यांना संपवल्याशिवाय आपण इथून जाऊ शकत नाही, मंद पण ठाम आवाजात म्हणाला. त्या व्यक्तीने हसत मान हलवली आणि हात हलवला. एका क्षणातच मागून 3 माणसं पुढे आली. त्यांच्याकडे इलेक्ट्रिक रेझर्स होते. तुम्ही काही करू शकत नाही. आता काहीही विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त आमच्यासोबत यायचंय, त्याने शांतपणे सांगितलं. तुमच्यासोबत? कुठे? विराटने विचारलं, एक पाऊल मागे घेत. जिथे तुमच्यावर पुन्हा हा प्रयोग होऊ शकेल. तो माणूस उत्तरला. आणि नकार दिला तर? आदित्यने थंड स्वरात विचारले. तो व्यक्ती हसून उत्तरला. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. त्या क्षणी आदित्यने अचानकच आपली बंदूक त्यांच्यावर रोखली आणि जोरात आवाज दिला. पटकन धावा. आर्या आणि विराटने वेळ न दवडता मागच्या बाजूने पळायला सुरुवात केली. आदित्यने एका गार्डच्या पायावर गोळी झाडली आणि थोडा वेळ मिळवला. त्या संधीचा फायदा घेत त्याने लांब कॉरिडॉरमध्ये धाव घेतली. स्टॉप देम. मागून आवाज आले.
गोळ्यांचा आवाज अजून जवळ येऊ लागला. आर्याचा श्वास वेगवान झाला होता. तिच्या मनात एकच विचार आला. तिला इथून बाहेर पडायचं होतं, पण कसं? समोर एक जुना जिना दिसत होता. त्या जिन्याने वर जाऊ, ती ओरडली. आदित्य आणि विराटने मान हलवली. तिघंही वेगाने पळत वरच्या मजल्यावर गेले. वरच्या मजल्यावर आल्यावर त्यांना एक जुनं बंद असलेले लॅब दिसले. आर्याने दार जोरात ओढलं, पण ते जड आणि गंजलेलं होतं. हे उघडत नाहीये, ती घाबरून म्हणाली. आदित्यने मागे पाहिलं. ती लोक वर येत होती. तो पुढे आला आणि एका जोरदार लाथेने दार उघडलं. आत चला, तो म्हणाला. तिघही आत गेले. आत शेकडो फाईल्स, काही मोडकळीस आलेली मशीन आणि जुन्या प्रयोगांच्या नोंदी होत्या. हेच ते ठिकाण जिथे आपल्या आठवणींवर प्रयोग झाले होते, आर्याने हळूच सांगितलं. विराटने आजूबाजूला पाहिलं. एक मोठं ग्लास चेंबर होतं. त्यावर अजूनही त्याचं नाव कोरलेलं होतं, विराट X19. त्याने थरथरत त्या ग्लासला हात लावला. याचा अर्थ हे सगळं खरं होतं, तो म्हणाला. आर्याने एक फाईल उघडली. तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली. इथे अजूनही प्रयोग सुरू आहेत, ती घाबरून म्हणाली. म्हणजे? आदित्यने विचारले. हे बघ, ती म्हणाली, फाईल त्याच्या समोर ठेवत. संजीव मेहता अजूनही अशाच काही व्यक्तींवर प्रयोग करत आहे. आपल्याला थांबवण्याचा त्याचा प्रयत्न फक्त स्वतःला वाचवण्यासाठी आहे. आदित्यच्या मनात आता एकच विचार होता, संजीव मेहताला रोखलं पाहिजे. पुढच्या भागात आर्या, विराट आणि आदित्यचा सामना होणार आहे संजीव मेहतासोबत. पाहूया की ते कसे स्वतःचा जीव वाचवतात. त्यामुळे पुढचा भाग चुकवू नका. सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण ही गोष्ट आता अजून गडद होणार आहे. ह्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटही अवश्य करा. धन्यवाद.